याचा हा 11वा वर्धापन दिवस आणि तुमची सर्वांची उपस्थिती जागृती चांगली आहे. शिंदे सर, आपण टाळ्या वाजवून याचं आपलं अभिनंदन. छान काम सुरू आहे तुमचं. लोकांना दारूमुक्त करणे, व्यसनमुक्त करणे हे लहानसं काम नाही आहे. हे ईश्वरीय कार्य आहे. ते बाजूला बॅनर लावलेलं आहे, आध्यात्मिक जीवनाचं कार्य आहे. यापासून इकडे नेणे आणि खऱ्या अर्थाने आध्यात्मिकतेकडे वळवणे, दारूपासून दूर नेणे म्हणजे ईश्वरीय कार्य अर्थात पुण्य कार्य आपल्या हातून होते आहे. ती संधी तुम्हाला ईश्वराने दिलेली आहे. ते काम तुम्हाला पुढे न्यायचं आहे. ती ऊर्जा या कार्यक्रमात मिळावी. ईश्वर तुम्हाला देणारच आहे निश्चितपणे. आणि ही प्रेरणा घेऊन हे काम गावागावात खूप दारूच्या आहारी गेलेले लोक आपल्याला पाहायला मिळतात. मी आजवर गेले 25 वर्षापासून याच्यातच काम करतो आहे. सेवा मंडळाच्या सोबत व्यसनमुक्तीचं सुद्धा काम करतोय. अनेक गावात मी गेलेलो आहोत. प्रबोधनाचं माझं माध्यम आहे. लोकांना प्रबोधन करणे, त्याच्याकडे लक्ष ठेवणे, केस म्हणून हँडल करणे, काउन्सिलिंग करणे हे काम केलेलं आहे. जे काही मी आतापर्यंत 1300 गावामध्ये गेलो, अनेक शाखांच्या माध्यमातून तिथं पोहोचलो, धाडीमुली साहित्य मंडळाच्या माध्यमातून पोहोचलो, कवी संविधानाच्या माध्यमातून पोहोचलो. आणि जे काही मी माझ्या आयुष्यामध्ये माझे विद्यार्थी म्हणा, ITIचे विद्यार्थी, जी संख्या 417 विद्यार्थी जे मी त्याला व्यसनमुक्त करू शकलो. आणि त्याबद्दल मला महाराष्ट्र शासनाचा पूज्य महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार मिळाला शासनाचा, स्टेट लेवल. पण मला असं वाटतं की माझ्या कामापेक्षा तुमचं काम मोठं आहे, श्रेष्ठ आहे. कारण तुम्ही एक एक केस जे दारूच्या आहारी गेलेले आहेत, ज्यांना मद्यपान हा आजार झालेला आहे, त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचता, त्यांच्या घरच्या लोकांना समजावून सांगता, त्यांना ग्रुप थेरपीसाठी या ठिकाणी घेऊन येता, त्यांच्या मागे लागून त्यांचं प्रबोधन करता, मिटिंगला हजर करता आणि दारूपासून दूर करता. केवढं मोठं काम आहे. किती संयम तुम्ही स्वतःवरती ठेवून हे काम करताय. याच्यात होतं काय, त्या माणसाला गरजेच आहे, परंतु तुम्ही स्वतःवर सुद्धा तुम्ही हळूहळू सुधारणा करताय. हे सांगितलंय महापुरुषांनी, हे सांगितलंय. आपल्या देशाची संस्कृती खूप मोठी आहे. जगाला शहाणपण सांगणारे संत आपल्या देशात मोठी आहे. विश्वाला विचार देणारे महापुरुष आपल्या देशामध्ये. पण आज अशी कंडिशन आहे की आपल्यालाच ते विचार देण्याची गरज निर्माण झाली आहे. आणि म्हणून हे काम तुम्ही खंबीरपणे, न घाबरता, न डगमगता, तुमच्या हाताशी ही एवढी चांगली संघटना आहे, AA अल्कोहोलिक अनोनिमस संघटना, ही जागतिक संघटना आहे. संघटना जागतिक आहे, पण काम मात्र ग्राउंड लेवलवरती आहे, गावागावामध्ये. तुमचं काम संतांचं आहे. संत रोहिदास म्हणतात, मन चंगा तर कटोरी गंगा. म्हणजे मन जर स्वच्छ असलं तर जोडे तयार करण्यासाठी जी पाणी लागते, जी कटोरी असते, ते कटोरीचं पाणी सुद्धा पवित्र आहे. म्हणून मन स्वच्छ झालं पाहिजे, प्रसन्न झालं पाहिजे, निर्मळ झालं पाहिजे. याकरता एकत्र आलं पाहिजे. सायंकाळची प्रार्थना गुरुदेव सेवा मंडळाची असो की डॉक्टर पालीवालांच्या व्यसनमुक्ती केंद्रातली असो, सायंकाळी ती प्रार्थना असते. लोकांनी एकत्र यावं. लोक जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा आपली आध्यात्मिक उन्नती होते आणि आपण अंतर्मनाकडे वळत असतो. आपण आतमध्ये पाहत असतो, काय चुका झाल्या, काय विकार आपल्यामध्ये आहे, ते दूर काढण्यासाठी प्रयत्न करतो. आणि म्हणून प्रार्थना हा महत्वाचा भाग आहे मीटिंगचा, सभेचा, समूहाचा. आणि म्हणून प्रार्थना आपल्याला सोडायची नाही आहे. तुम्हाला आता कल्पना आली असेल, अनेकांनी या ठिकाणी विचार व्यक्त केले, किती सुंदर बोलले, काय त्याचं चिंतन आहे. मी तर म्हणतो ना, आपल्यासारख्या प्राध्यापकांपेक्षा तुम्ही फार चांगले विचारवंत आहात. काय सुंदर, काय विचार करण्याची पद्धत तुमची निर्माण झाली. खरे विचार तुम्ही आहात. आणि म्हणून
हे सगळं कुठून प्राप्त झालं? हे सगळं प्राप्त झालं समूहात. ए मधून प्राप्त झालेलं आहे आणि ते प्राप्त केलेलं आहे. एखाद्या भगिनी बसलेले आहे. भगिनीची काय इच्छा असेल की आपलं घर, आपल्या घरचा मालक हा चांगला झाला पाहिजे, आमची मुलं चांगली दिशा लागली पाहिजे मुलांच्या जीवनाला. ही तळमळ आहे त्यांची. म्हणून घरचे कामं बाजूला ठेवून ते आपल्या पाठीशी आहेत. किती वेदना होत असतील की आपल्या घरचा जेव्हा माणूस दारू पिऊन येतो आणि आपल्या घरी येऊन गोंधळ करतो, लोक पाहतात, त्या आईला, त्या बहिणीला किती वेदना होती विचार करू शकतो. आणि म्हणून अशा वेदनेतून मुक्त करण्यासाठी तुम्ही काम करत आहात. ए मानव सुन ले बात, व्यसन को छोड़ दे सारे, तेरा और नाम होना होगा प्यारे, व्यसन को छोड़ दे सारे. रामकृष्ण सांगून करतात. आणि म्हणून चांगल्या सवयी लावा. आता सरांनी सांगितलं की सकाळी तुम्ही योगाला या, ही चांगली सवय आहे. ग्रंथालय असेल, वाचनाची सवय लावा. गावात कम्प्युटर इन्स्टिट्यूट असेल, कम्प्युटरची एखादी लँग्वेज शिका, कम्प्युटर शिका. गावात भजनमंडळ आहे, भजनात जाऊन बसा. सायंकाळी प्रार्थना होते, प्रार्थनेत जाऊन बसा. सकाळी ध्यान होते, ध्यानाला जा. झाडं लावा, संगीताचे क्लास लावा. हे लहान लहान चांगले सकारात्मक विचार, सकारात्मक कार्य आपण जर सुरू केले तर या सोबत निश्चितपणे तुमच्यात प्रगती होत जाईल, सुधारणा होत जाईल. आणि तुम्ही आपल्यासोबत इतरांना सुद्धा सहभागी करून त्यांच्या जीवनामध्ये एक त्यांना लख प्रकाश, आनंदाचा प्रकाश, आनंदाची वातावरण निर्माण करू शकाल. आणि म्हणून एकमेकाला आधार देणं आजच्यासाठी गरजेचं आहे. आज व्यक्तीपासून दूर चाललाय. हम नहीं अपने लिए, हमको सभी से गरज है. आपण कोरोना काळात पाहिलं असे लोक, माझ्याकडे पैसे आहेत, गाडी आहे, बंगला आहे, मला कोणाची गरज नाही. पण कोरोना काळामध्ये पाहिलं की भाजीपाला येत नव्हता, दही येत नव्हतं, दूध येत नव्हतं. फ्लॅटमध्ये लोक पाहत होते, कोणी दूध भेटते का, दही आणून देईल का, कोणी भाजीपाला आणून देईल का. कोणी ती खेळती बाई टोपल्यामध्ये घेऊन यायची भाजीपाला ना, ते टोपल्यात टाकून वर द्यायची. ती आपण कसली भाजीपाला जेवण करू शकतो. घरातल्या घरात राहिलं पण महिना 2 महिने कोरोना काळात. तेव्हा आपल्याला आठवलं समाजाची काय गरज आहे, समूहाची काय गरज आहे, नातेवाईकाची काय गरज आहे, आई वडिलांची काय गरज आहे. तेव्हा लक्षात आलं कोरोना शिकवलं आपल्याला सगळं की किती लोकांची, समूहाची किती गरज आहे, याचा आधार किती महत्वाचा आहे. आणि म्हणून समूहासोबत राहा. समूहाचा आपण घटक आहोत हे आपण निश्चितपणे लक्षात ठेवा. आणि म्हणून मिळून मिसळून लहान कोणतीकडे भांडण करू नका, प्रेमाने राहा. आता सुनबाई आणि सासूबाई हा प्रॉब्लेम एवढा आहे भारतामध्ये भाऊसाहेब, चला खूपच प्रॉब्लेम हा. गडचिरोली जिल्ह्यात 6 वर्ष राहिलो, तिथे नसलं असं वाटतं, तिथे हाच प्रॉब्लेम आहे. नागपूर जिल्ह्यात नोकरी केली 3 वर्ष कर्मेश्वरला, तिथे हाच प्रॉब्लेम आहे. आमच्या जिल्ह्यात हाच प्रॉब्लेम. पैसा किती असू दे पण दोघी एकमेकांनी चांगले बोलतच नाही. खूपच प्रॉब्लेम आहे. काय बोलतो प्रॉब्लेम करून ठेवते. साधा खिळा जर आपण भिंतीने मारला तर तो मला लोक फेकून नाही देत, त्याला सरळ करतो आपण खिळ्यात, ठोक सरळ करतो, पुन्हा ठोकतो भिंतीला. पण नाते संबंध थोडेसे वाकडे झाले असत सर तर दुरुस्त नाही करले पाहिजे. काय मोठी गोष्ट आहे. मी एका घरी गेलो, त्याचं तो नाव नाही सांगत, पण नाव सांगायचंच नाही, आपली पद्धतच नाही आहे. त्या घरी गेलो, मला बोलावलं, बंद सर या, तुमचं नाव राहील, या सर आहे, बसा आमच्याकडे चहा घ्या, तुम्ही चहा घेत कॉफी घ्या. तर बसलो, मला खुर्ची दिली आणि त्यांनी मला बोलावलं. त्यांनी काय केलं माहिती आहे, त्याची आई बसली होती खाली. आई बसली होती आणि आईच्या मांडीवर त्या आमच्या मित्रांनी डोकं ठेवलं होतं, सगळं ठेवलं पहिल्या खोलीमध्ये, ड्राईव्ह हॉलमध्ये. आणि सुनबाईने 2 कप चहा, 2 कप कॉफी करून आणली. एक कप कॉफी मला दिली आणि 1 कप कॉफी सासूबाईला दिली. सासूबाईने पहिला गुण घेतला, अगं अर्पिता खूपच सुंदर कॉफी केली बरं. हो का, आपल्याला आवडला. हो, इतकी सुंदर वातावरण. आणि त्याच्या मांडीवरती त्या आपल्या आईच्या डोक्यावर डोकं ठेवून झोपलाय, आवडा झोपलाय. असं काही दिसते का आपल्या घरात कधी बाहेर? एखाद्या नवऱ्याने ठेवून बाहेर सासूच्या डोक्यावर मांडीवर,
असे पाहून आपण करू शकत नाही. हे पाहण्यानंतर वाटला की माझा देश असा पाहिजे, माझ्या देशातलं घर असं पाहिजे. हा आहे संस्कार, हा आहे विचार. घरापासून ही सुरुवात करू. घरापासून आपल्या घरच्या मुलांना मुलींना ताई म्हणून बोलवा, छान बोला. आईसोबत आईला नमस्कार करा, तुमच्या सासूबाईला नमस्कार, पायाला हात लावा. काय तुम्हाला प्रेम करतील होते, तुम्हाला चहा करून पाहिजे, तुमचे भांडे घासून देईल. प्रोग्राम मध्ये नंतर यालाच म्हणतात आध्यात्मिक. समाक्षर झाल्या असं चुका, एखाद्या रागाने बोललं असं, तुम्ही माफी मागा. आता भाऊसाहेबांनी सांगितलं की अनेकांना माफी मागायची राहिली आहे. बरोबर आहे, खूप चुका होतात आपल्या हातून, आमच्या हातात चुका झालेल्या आहेत. पण मला जेव्हा या संधी भेटते मी सगळं माफी मागून घेतो. मी आधी थोडंसं त्यावेळेस बोललो होतो, तर बरं नाही वाटतं, माफ करून तितका आनंद होतो तो. शब्दच महत्वाचे, मला काही द्यायची गरज नाही. केवळ शब्द, केवळ शब्द. मला सांगतो, तुम्ही चांगलं काम हाती घ्या, तुमच्यासोबत निसर्ग राहणार. लक्षात ठेवा, निसर्ग नेहमी पाठीशी राहील. तुमचा जागृती समूहाचा आज पर्यावरण वर्धापन दिवस 11वा. पाऊस थांबलाय, पाऊसच नाही. पाहुणे आपोआप चांगल्या पद्धतीने इकडून आले, निसर्ग सोबत आहे. लक्षात ठेवा, चांगलं काम तुम्ही हाती घ्या, कुठला त्रास नाही. मी एकदा भाषण द्यायला चाललो होतो, अंबुजा सिमेंटवर उपरवाईचं गाव आहे. तो विधान निघालो चंद्रपूर. घाईमध्ये घरचा पैशाची जे पॅकेट होतं ते राहून गेलं घरी, आणि तसंच निघालो. ते उशीर होऊन गेला, निघालो, टू व्हीलरने निघालो, हिरो होंडाने निघालो. तेव्हा हा मोठा मोबाईलही नव्हता. ही गोष्ट 1990ची 95ची गोष्ट आहे. काय झालं माहिती आहे, रस्त्यावर टायर फुटून गेलं सर. टायर फुटला आणि आता काय करावं, विसापूरच्या पहिलेच रस्त्यावर गाडी ढकलणं होत नव्हती माझ्याने. मागचा टायर फुटून गेला होता, पैसेही नव्हते. 10 मिनिटामध्ये हा योगायोग. तर ईश्वरी शक्ती म्हणून, गुरुदेव शक्ती म्हणून, निसर्ग शक्ती म्हणून 10 मिनिटात मला जुना विद्यार्थी आला, माझी विद्यार्थी. गाडी थांबवली, समजा का बसले आहेत. अरे मला टायर फुटलाय आणि ते पुढे द्यायचं मला विसरच्या फाट्यावर, आणि माझे पैसे नाही आणि गाडी ढकलता येत. तुम्ही घ्यायला काळजी करता. हा माझा मागचा दोस्त आहे म्हणे, हा फक्त कामाचा, हा गाडी ढकलत देईल म्हणे, आणि हे पैसे घ्या म्हणे तुम्ही 100 रुपये. मी थांबतो म्हणे तिथे, आपण टायर दोस्त करून जाऊ म्हणे. हे कुठून सांगितलं, कुठून आला हे बघा. चांगलं काम आपण हाती सुरू करा, तुमच्या पाठीशी ती शक्ती सातत्याने राहील. हे लक्षात ठेवा. तुम्ही त्याचा शोध घ्या, त्याचा अनुभव घ्या. हे आणि म्हणून मित्रांनो, दुसऱ्याकडे पाहू नका, स्वतःकडे पहा. अवगुण अपने देखो, सद्गुण दुसरे को देखो. दुसऱ्या लोकांना सद्गुण देखो, आणि अवगुण म्हणजे आपल्यात काय कमतरता आहे, काय त्रुट्या आहेत, त्या दूर करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. घरात राहता, आपल्या घरी मुलांना घेऊन बसा, रात्रीला बसा, संध्याकाळी अशा मीटिंगला या, चांगलं बोला. स्त्री आणि पुरुष हे 2 रथाचे चाकं आहेत. टू व्हीलरचे 2 चाकं असते ना, जर एक जर चाक फिरलं किंवा थांबलं तर गाडी समोर चालत नाही. तशाच प्रकारचा संसार समोर चालत नाही. आणि म्हणून नवऱ्याशी बोलताना व्यवस्थितच बोला, प्रेमाने बोला. सगळे कामं तो करतो, भांडे घासून देईल तो नवरा, इतका असतो. तर तो प्रेमाने बोला. त्याच्या आईशी चांगलं बोला. त्याच्या आई त्याच्या हृदयात असते. तुम्ही आईला जीवा दिल्या का तुम्ही संपले. तिच्या त्या नवऱ्याच्या हृदयात तुम्ही संपून जाता. त्याच्या आईला शिवाय येतो, काही वाकडे येतं बोला, संपलं. तो बोलून दाखवणार नाही, पण मनात असतं की माझ्या आईलाही सन्मान देत नाही, काही बोलते, त्याला खूप त्रास होतो. त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येतात आणि तो दारूकडे वळतो. सुरुवात आपल्या घरापासून असते. आणि म्हणून चांगलं बोला, प्रेमाने बोला. गडचिरोली जिल्ह्यामध्ये मी सायकल मंडळ स्थापन, मी खूप प्रयोग केले सर. सायकल मंडळ होतं आमचं, प्रकाश आमटे साहेबांना ते आवडलं. आम्ही सुद्धा सायकल मंडळाचा वर्धापन दिवस, गाडी चालवायची नाही, सायकल चालवायची. रोज संध्याकाळी 10-12 लोक होतो. आम्ही सरकारी कर्मचारी, याचे फोटो असे बाहेर आले होते. मोठा मला सायकलचा परिणाम एकदम फिट होतो. तर संध्याकाळी सायकल घेऊन निघालो. काय पाहिलं, गांधी चौक आहे, इंदिरा चौक आहे गडचिरोलीला, फेमस चौक आहे, एकच चौक आहे इंदिरा चौक. कुत्रा वगैरे नाही आहे.
कोणत्याच चौकात उजळत नाही. गडचिरोली जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे. आमच्या जिल्ह्यात जास्त उजळ, त्या जिल्ह्यात उजळच नाही. खऱ्या अर्थाने तो आदिवासी प्रगत जिल्हा असं वाटतं मला. तर ती चालला होतो मी सायकलने, तो चेन पडली सायकलची आणि मी पाहिलं की चेन लावत असताना एक बाई आणि माणूस चालले होते पायदळ. माणूस समोर होता आणि बाई एका थुकत होती आणि पाय थुकत होती. थुकत जाय पाय असं थुकत जाय माणूस सांगा. मी म्हणलं बाई काही पाय लागलं का, काही काटा दुखला का? नाही की म्हणे या हा तिथे मला खूप कोणाचा हा मा नवरा म्हणा. एवढा राग कसा काय तुम्हाला? तो तर विचारायला चाललाय जास्त म्हणलं विचारायला भांडण. कपडे घ्या हो म्हणे. मी म्हणे हे साडी घेऊ, तो म्हणलं पैसे नाही हे साडी घ्यायला लावली आणि रस्त्याने शेती चुकत त्याच्या नावाने. अरे बा त्यानं तुझ्या गळ्यात हार घातला आणि मग तुझी बायको झाली. एखादी साडी पैसे घेतली तर शिवाय त्याच्या रस्त्याने जी बाहेर रस्त्याने शिव मला अशी बोलत असतो, घरी जाऊन कशी करत असतो, किती भाडे तुम्ही फेकली असं. मी हा विचार करत बसलो. म्हणजे ताई असं करू नका, झालं असं नाही करायचं. मी माझ्या घरी माझ्या आई वडिलांकडे भांडण कधीच नाही पाहत. बोल कसं का माहीत त्याचं कारण मी वडिलांना ऐकू शकतो. कारण वडील मला विचारायचे काय म्हणते तुझी आई? काही आई म्हणते की तुम्ही खूप छान दिसता. हा विषय संपला. असं पाहिजे, असं वागा तुझ्या घरी. त्याच्यामुळे ते संस्कार माझ्याकडे झाले. भांडणच नाही करतो मी, उलट सांगतो हा आई तुमचं खूप कौतुक करतो असं आहे तसं. आई हसायची कारण जमलं मोठा माणूस होशील म्हणे आई म्हणून. ते प्रकार नाही तो सांगायचा आव्हान की तुम्ही अशा पद्धतीने हा संकल्प करा, संयम बाळगा आणि आपल्या मनावर ताबा ठेवा. आजपासून सुरू करा की चांगलं होईल घरी. आई वडिलांची सासू सासऱ्यांची चांगलं प्रेमाने वागा चांगलं. आणि मुलगा बाळगाने सांगा काय तुम्ही लहान मोठीला आमच्या इकडे करता त्याने सांगा, बाबाने सांगा कसे लहान मोठीले. ठीक आहे तुम्ही त्या काळात खूप केलाय. ते जुने नियम चालत नाही. आता जुना मोबाईल चालत नाही, आता मोठा मोबाईल घ्यायला लागते. काळ बदलला, सगळं केलं. जुनी शिस्ती बदलली, जुन्या घराची पद्धत बदलली, डिझाईन बदलली, गाड्या बदलल्या, आता बिना पेट्रोलच्या गाड्या आल्या. सगळं बदललं ना. बदल हा निसर्गाचा नियम आहे. आणि त्याला सांगा सेवेच्या दृष्टीने विचार. संध्याकाळी मुलांना घेऊन बसा, चांगलं बोला, चांगलं वाचन करा, व्याख्यान ऐकायला जा, ते सांगा त्यांना. एक लक्षात घ्या, सेवेचं मोल फार मोठं असते. सेवा ही धनसंपत्ती खरी न सरे जन्मजन्मांतरी. तुम्ही सेवेचं काम करता, जोडा टाळ्या होऊ देता. त्याचं कारण असं आहे, तुम्ही हे लक्षात ठेवा. तुम्ही आज करू नाही काही लोक, काही नवीन विद्यार्थी स्वरूपाचे आहेत, आमच्या भगिनी आहेत. तुम्ही असा विचार करू नका की म्हातारपणात माझा फोटो लागेल घरी, माझा फोटो घरी लागेल बा आणि हार घालून पोरगा, असा तुम्ही कधी विचार करू नका. पुढचा काळ ते हार फोटो लावणार काही लक्षात नाही. नो फोटोग्राफी द्या. म्हणून तुम्ही असं काम करा घरी आणि आपल्या समाजासाठी समूहासाठी की तुमचं नाव, तुमचं महाजनचं नाव घेतलं, प्रमोद महाजनचं नाव, आमचे शिंदे साहेबांच्या वडिलांचं नाव घेतलं, आदरणीय माजी आमदार निलकंठराव शिंदे साहेबांचं नाव कशामुळे घेतलं? त्यांनी सेवेचं काम केलं. सेवा ही धनसंपत्ती आहे. त्यामुळे हे सगळं आपल्याला प्राप्त होतं. आणि म्हणून तुम्हाला असं वाटत असेल की आपलं नाव कोणीतरी घेतलं पाहिजे, तर तुम्ही एक मात्र केलं पाहिजे, जशी पडेल तशी सकारात्मक दृष्टीने सेवा सुरू ठेवा आणि सेवेमध्ये अंतर करू देऊ नका. हे तुम्ही काम सुरू ठेवा. आणि म्हणून व्यसनाच्या बाहेर आलं पाहिजे. त्याला लोकांना सांगा की जग हे सुंदर आहे, जीवन हे सुंदर आहे. जर तुझं जीवन चांगलं झालं तर जग तुम्हाला सुंदर दिसेल. आणि याच्याकरता मार्ग आहे एक अल्कोहोलिक अनोनिमस. ह्या दोन महापुरुषांनी ही संघटना सुरू केली. जगामध्ये ते प्रचार आणि प्रसार झाला, आपल्या चंद्रपूरपर्यंत आला. मी 10वीला असताना सिटी हायस्कूलमध्ये एच्या कार्यक्रमाला पाहायला गेलो होतो. माझ्या मित्राने मला गेलो होतो. तेव्हा मला अजूनही आठवतंय. तेव्हा मी ऐकलं तो इथं म्हणत हे त्यामुळे बोलायचं मोठे म्हणून हे कसं काय. तेव्हापासून मी कार्यक्रम पाहिलो.
आणि आता तर अनेक कार्यक्रमामध्ये जातो आहे. भावांनो, तुम्ही जे काम सुरू ठेवलेलं आहे सुरू ठेवा, सुरू करा. आणि तुम्ही एकटे नाही आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही एकटे नाही आहे, तुमच्यासोबत समूह आहे, तुमच्यासोबत ईश्वरी शक्ती आहे आणि ती शक्ती तुझ्या हातून एक काम निश्चितपणे करून घेणार आहे. आणि म्हणून न घाबरता हम नहीं अपने लिए हमको सभी से गरज है या दृष्टीने आपण सातत्याने काम सुरू ठेवा. आणि आपला देश हा फार मोठा देश आहे, हा नावारूपास येऊ द्या. सोबत सोबत काही भाऊ तंबाखूच्या आहारी गेलेले आहेत. थोडं 2 मिनिटात घेतो आणि सांगतो. तंबाखू सुद्धा फार घातक आहे. जशी दारूपासून तुम्ही मुक्त झाले तसं तंबाखू सुद्धा त्याला दूर ठेवा. मी माझ्या एका जुन्या माजी विद्यार्थ्यांच्या लग्नाला गेलो होतो. पंक्तीला ते नवरदेव बसवतात खेड्यामध्ये, समोर माठ असते आणि सुनबाई असते की नवरीनबाई येते. आणि नवरीनबाई काय करते, पहिला घास देते की नाही, त्या घासाला कुठला घास म्हणतो? सगुण घास. सगुण घास, बरोबर सांगितलं. सगुण घास म्हणजे सगुण म्हणजे चांगला पहिलाच घास. नंतर काही चालूच नाही बायकोला, पहिलाच घास, बरोबर आहे की पहिला घास. तर सुनबाई आली, मला गोडे कसं या आमची सगळे बाजूला बसवा. मी नवरदेव बाजूला बसवलं. म्हणजे आता मी ते जुना विद्यार्थी होता, मला बसवलं बाजूला. ती सुनबाई बसली आणि तिने पाहिलं पात्रामध्ये ती याला तर काय करत बनवल्या, तर जिलेबी होती. जिलेबी गोड होती मोठी. तिने म्हटलं याला जिलेबी आपण पहिल्या दिवशी चारा गेली, गोड असते तुमच्याकडे जिलेबी आहे का? तर त्या सुनबाईने त्याच्या तोंडामध्ये जिलेबी घालण्याचा प्रयत्न केला. पण गोष्ट काय झाली माहिती का, जिलेबी काही घुसत नव्हती तोंडात. लोक थांबून होते की सगून घास घातल्या घेतल्याशिवाय आपण जेवण कसं करायचं. आणि म्हाताऱ्या लोकांना भूक लागून राहते, अबे खा ना ते लवकर, तू केव्हा खायचं आम्ही केव्हा जेवण करायचं. थोडंच घुसत करून येते माहिती आहे. तो बेटा खरा खातो. खरा खाल्ल्यामुळे काय होते, मोठं तोंड हळूहळू 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 हळू ते लहान होतं, छोटं होतं. थोडं घुसत होती जिलेबी अशी आडवी इलेक्ट्रिकल. त्या बाईची सुनबाई हुशार होती, पोरी हुशार असतात. काय बघा मुली महिलांच्या काय बघा आत त्यांनी ते काय केलं, त्या बाईने सुनबाईने जिलेबीचं असं तोंड काढलं, एक सिंगल पीस नाही का त्या तोंडात दिला घालून. मग शूटिंग झाली, फोटोग्राफ झाले आणि जेवण सुरू झालं. मला सांगायचा अर्थ असा की तोंड सुद्धा लहान होत होत येणे सुद्धा आजार आहे. भविष्यात तो कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. आणि म्हणून तसं दारूमुक्त आपण झालो आहे किंवा तिकडे वाटचाल सुरू आहे, तसं सोबत जर तंबाखाचं समजा व्यसन असेल तर ते सुद्धा आजपासून सोडण्याचा प्रयत्न आपण करावा. जर संकल्प आपण करावा, ती शक्ती गुरुदेव ईश्वर आपल्या सर्वांना देव, अशी शुभकामना या प्रसंगी आपल्या सर्वांना देतो. माझं थोडं लांबलेलं भाषण सर्वांनी ऐकून घेतलं. धन्यवाद. नमस्कार.